लाडकी बहीण योजनेत धक्का, या महिलांना मिळणार नाही ऑगस्ट सप्टेंबरचा हप्ता. जाणून घ्या कारण. लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थ्यांसाठी मोठी अपडेट. अजूनही ऑगस्टचा हप्ता जमा झालेला नाही. त्यातच लाखो महिलांना ऑगस्ट सप्टेंबरचे पैसे मिळणार नाही. कारण पडताळणीत अनेक महिला निकषांबाहेर असल्याचे समोर आले आहे. 26 लाख महिलांचे अर्ज बाद होण्याची शक्यता असून त्यांना पुढे आता हप्ता मिळणार नाही. लाडकी बहीण योजनेत गोंधळ, महिलांची प्रतीक्षा वाढली. महाराष्ट्रात सुरू असलेल्या लाडकी बहीण योजनेच्या ऑगस्ट महिन्याचा हप्ता अजूनही जमा झालेला नाही. सप्टेंबर महिना सुरू होऊनही महिलांच्या खात्यात पैसे जमा झाल्याने संभ्रमाचे वातावरण आहे. नेहमीप्रमाणे प्रत्येक महिन्याच्या सुरुवातीला हप्ता जमा होतो, मात्र यावेळी तो लांबणीवर गेला आहे. यामुळे महिलांमध्ये चर्चेला उधाण आले आहे. ऑगस्ट आणि सप्टेंबरचा हप्ता एकत्र मिळणार का? या महिन्यात 3000 रुपये जमा होणार का, की पुन्हा विलंब होणार? मात्र याच दरम्यान मोठी बातमी समोर आली आहे की लाखो महिलांना ऑगस्ट सप्टेंबरचा हप्ता मिळणार नाही. या महिलांना मिळणार नाही हप्ता. लाडकी बहीण योजनेसाठी सरकारने काही ठराविक निकष निश्चित केले आहेत. फक्त त्या निकषांमध्ये बसणाऱ्या महिलांनाच दरमहा 1500 रुपयांचा लाभ दिला जातो. पण अनेक महिलांनी या नियमांचे उल्लंघन करून अर्ज भरले होते. उदाहरणार्थ, ज्या महिलांच्या कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न 2.5 लाखांपेक्षा जास्त आहे, घरात करदाते असणे, कुटुंबाकडे 4 चाकी वाहन असणे, घरात एकाच वेळी अनेक लाभार्थ्यांचे अर्ज असणे, अशा महिलांचे अर्ज आता बाद केले जात आहेत. त्यामुळे त्या महिलांना पुढील महिन्यापासून या योजनेचा हप्ता मिळणार नाही. 26 लाख महिलांची पडताळणी सुरू. लाडकी बहीण योजनेत आतापर्यंत 26 लाख महिलांनी निकषांबाहेर जाऊन लाभ घेतल्याचे उघड झाले आहे. ही बाब स्वतः महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे यांनी मान्य केली आहे. या संदर्भात सरकारने मोठी कारवाई सुरू केली आहे. अंगणवाडी सेविका थेट महिलांच्या घरोघरी भेट देतात. त्यांच्या उत्पन्नाचे स्रोत, घरातील सदस्य, वाहनधारकत्व याची माहिती घेतली जाते. पात्रता व निकषात न बसणाऱ्या महिलांचे अर्ज बाद केले जात आहे. या पडताळणीनंतर मोठ्या प्रमाणात लाभार्थी संख्या कमी होण्याची शक्यता आहे. अपात्र महिलांनाही पुढील हप्ते मिळणार नाही. महिलांच्या मनातील प्रश्न, हप्ता कधी येणार? सध्या लाभार्थ्यांमध्ये मोठा गोंधळ निर्माण झाला आहे. कारण अजूनही ऑगस्टचा हप्ता जमा झालेला नाही. अनेक महिला आशावादी आहेत की ऑगस्ट सप्टेंबरचा हप्ता एकत्र येईल, म्हणजे या महिन्यात त्यांना 3000 रुपये मिळू शकतात. मात्र सरकारकडून अधिकृत घोषणा अजूनही झालेली नाही. आदिती तटकरे लवकरच याबाबत निर्णय जाहीर करतील अशी अपेक्षा आहे. लाडकी बहीण योजनेमुळे लाखो महिलांना दरमहा आर्थिक दिलासा मिळतो. पण योजनेचा दुरुपयोग थांबवण्यासाठी सरकारने पात्रतेची काटेकोर पडताळणी सुरू केली आहे. त्यामुळे नियमांबाहेर जाऊन लाभ घेणाऱ्या 26 लाख महिलांना हप्ता मिळणार नाही. उर्वरित पात्र महिलांना लवकरच हप्ता मिळण्याची अपेक्षा आहे. माहिती आवडली असेल तर अवश्य शेअर करा. अशाच प्रकारचे नवनवीन सरकारी योजनांविषयी अपडेट मिळवण्यासाठी आमच्या लाईफ एव्हिएशन या यूट्यूब चॅनलला अवश्य सबस्क्राईब करा. धन्यवाद.